घरात दिवा लावतो, पूजापाठ करतो, एवढं सगळं करून सुद्धा इच्छा पूर्ण का होत नाही? रोगव्याधींचे चक्र का थांबत नाही? चिंता, अडचणी, भीती पाठलाग का सोडत नाही? आपल्या जीवनातील अदृश्य ऊर्जा अस्थिर का होते? दीपमंत्र आपल्या कर्माचा साक्षीदार का मानला जातो? सूक्ष्म दिव्य अग्नी संतुलित ठेवण्यासाठी मंत्रच का महत्त्वाचा आहे? हा मंत्र योग्य भावार्थाने म्हटला तर काय फळ मिळते? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या देवघरातील दिव्यात आहेत. कारण आपण दिवा लावतो पण दीप जागृत करत नाही. नमस्कार, मी संदीप जोशी. आज आपण पाहणार आहोत एक अद्भुत दिव्य मंत्र आणि त्याची फलप्राप्ती अर्थासह समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि कृपया ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तो मंत्र आहे भो दीपदेव रूपस्त्वं कर्म साक्षी ह्य विघ्नकृत यावत पूजाम करिष्यामि तावत अत्र स्थिरो भव. हा मंत्र योग्य भावार्थाने म्हटला तर तो विघ्न तर दूर करतोच, याशिवाय तो आपल्या अंतर्गत अस्थिरतेलाही स्थिर करतो आणि आरोग्यदायी दीर्घायू प्राप्त करून देतो. ह्या प्रार्थना मंत्राचा भावार्थ असा आहे: हे दिव्या, भो म्हणजे आवाहन, दीप म्हणजे प्रकाश, देवरूपस्व म्हणजे तू देवस्वरूप आहेस, कर्मसाक्षी म्हणजे माझ्या प्रत्येक कर्माचा साक्षीदार, अविघ्नकृत म्हणजे विघ्नांचा नाश करणारा, यावत पूजाम करिष्यामि तावत अत्र स्थिरो भव. जोपर्यंत मी ही पूजा करत आहे तोपर्यंत तू येथे स्थिर राहा. हाच या मंत्राचा अर्थ आहे. परंतु या मंत्राचा केवळ एवढाच अर्थ नाही आहे. हा मंत्र आपल्या आत्मिक आणि सर्वांगीण जीवनाला कसा लागू होतो ते पाहूया. दिवा केवळ म्हणजे एक ज्योत नव्हे, तो एक प्रकाश आहे, चैतन्याचे प्रतीक आहे, आपल्या अंतरात्म्याची साक्ष आहे. जसा हा बाह्यदीप अंधार दूर करतो तसाच एक दिव्य अग्नी आपल्या अंतःकरणातही सतत प्रज्वलित असतो. आपल्या शरीरातील असंख्य अगणित पेशींमध्ये हीच दिव्य ऊर्जा सतत कार्यरत असते. हीच ऊर्जा आपल्याला उर्मी देते, उत्साह देते, जीवन देते. ह्या दिव्य अग्नीमुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि या जीवनशक्तीमुळे शरीराची उष्णता नियंत्रित राहते. आणि जेव्हा या दिव्य अग्नीचा समतोल बिघडतो तेव्हा रोग, व्याधी आणि अशक्तपणा निर्माण होतो. कारण शरीरातील प्रत्येक पेशीत एक छोटेसे देवालय आहे. जणू त्या प्रत्येक पेशीत साक्षात परमेश्वरच स्थिरावलेला आहे. म्हणून हे दीपस्वरूप परमेश्वरा, जोपर्यंत माझ्या या जन्मातील भौतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कर्तव्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत तू माझ्या या असंख्य अगणित पेशींमध्ये स्थिर, संतुलित आणि जागृत राहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा